Cancer Healer Center, a new beginning. सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून अटक. बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांची संयुक्त कारवाई. खोक्याला विमानाने महाराष्ट्रामध्ये आणणार. मारहाण आणि हरणांची शिकार केल्याचा ठपका. खोक्या सापडला, आता बोका पण आत जाईल. या खोक्याकडे सोन्याचा खजिना येतो कुठून? त्याला आशीर्वाद कुणाचा? पोलिसांनी शोधून काढावं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी. सुरेश धस यांना समज द्या, पंकजा मुंडेंची पक्षाकडे मागणी. भाजपची राष्ट्रीय नेता असताना माझ्यावर थेट आरोप. निवडणुकीत मी प्रचार केला नसता तर धस निवडून तरी आले असते का? पंकजा मुंडेंची टीका. आष्टी मतदारसंघात पंकजा मुंडेंनी शिट्टी चिन्हाच्या उमेदवाराचा प्रचार केला. सुरेश धस यांचा आरोप. पंकजा मुंडेंची पक्ष नेतृत्वाकडे लेखी तक्रारही करणार. हिवाळी अधिवेशनात फडणवीसांनी शब्द दिलेला असतानाही बीडचा विषय बाहेर पेटता का ठेवला? बीड हत्या प्रकरणावरून पंकजा मुंडेंचा सवाल. तर बूथ प्रमुखासाठी मी प्रकरण तेवत ठेवलं आणि आरोपींना फाशी मिळेपर्यंत प्रकरण तेवत ठेवणार. बीड हत्या प्रकरणाबाबत आमदार सुरेश धस भूमिकेवर ठाम. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अन्न आणि नागरी पुरवठा खातं अजितदादा स्वतःकडे ठेवणार. पक्षांतर्गत वाद वाढू नयेत यासाठी अजितदादांचा निर्णय. सूत्रांची माहिती. सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या आमदारांनी धनंजय मुंडेंची गुपचूप भेट का घेतली? पंकजा मुंडेंचा सुरेश धस यांच्यावर निशाणा. तर मी कॅमेरे सोबत घेऊन जात नाही, ते माझ्या मागे येतात. धसांचं उत्तर. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला नाशिकमध्ये बघितल्याचा स्थानिकांचा दावा. पोलीस घटनास्थळी दाखल. सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू. संतोष देशमुख हत्या प्रकरणी 26 तारखेला पुढील सुनावणी. कोर्टाकडून आरोपींची ओळख परेड. सुनावणीच्या दरम्यान आरोपींना पाहताच वाल्मिक कराडने हात जोडले. कराड कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित. महापुरुषांचा अवमान केल्याच्या प्रकरणात प्रशांत कोरटकरला दिलासा. 17 मार्च पर्यंत अटक न करण्याचे आदेश. कोरटकरला कोर्टात व्हीसीद्वारे हजेरीची मुभा. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यावरून विरोधकांचा सभात्याग. ही घोषणा केवळ निवडणुकीपुरती होती का? आमदार रोहित पवारांचा महायुती सरकारला सवाल. लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री विचारपूर्वक लवकरच निर्णय घेतील. मंत्री आदिती तटकरे यांचं विरोधकांना उत्तर. नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी संजय राऊत मोदींना पत्र लिहिणार. देशात फाळणीचं बीज रोवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा राऊतांचा आरोप. शिवरायांच्या सैन्यात एकही मुस्लिम नसल्याचं राणेंचं विधान. शिवरायांच्या सैन्यामध्ये मुस्लिम होते हे इतिहास वाचला तर समजेल. अजित पवारांचा नितेश राणेंना घरचा आहेर. कायदा सुव्यवस्थेला अडचण येईल असं वक्तव्य टाळण्याचाही सल्ला. पंढरपूर मंदिरातील विठ्ठल मूर्तीला दिल्या जाणाऱ्या एपॉक्सी लेपवरून वादाची चिन्ह. मूर्तीच्या चरणाची झीज झाल्यामुळे रासायनिक लेपन प्रक्रिया करण्याचा मंदिर समितीचा निर्णय. मात्र महासंघाकडून तीव्र विरोध. शक्तीपीठ मार्गावर सरकारची भूमिका काय? विधान परिषदेत अंबादास दानवेंचा सवाल. तर शासनाला शक्तीपीठ मार्ग करायचा आहे, लादायचा नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. Cancer Healer Center, a new beginning.